हे गाईज गुड मॉर्निंग. तर आज होता संडे आणि मी खूप फ्री होते आजच्या दिवसाला. कारण माझा पेपर स्टार्ट झालेले म्हणून मी सगळे कामं आधीच आवरून घेतलेलं आणि संडेला मी हेअर वॉश करते, तर मी हेअर वॉश ही फ्रायडेलाच करून घेतलेले जेव्हा मला सुट्टी होती. म्हणजे मी सुट्टी मारली होती तेव्हा, जेणेकरून मला संडेला काही ताण नको म्हणून. आणि इथे मी पपाया खातीये. पपायाचा बघा पूर्ण गलिच्छ झालाय तो. आणि ही पपई आमच्या घरातली, आमच्या बागेमधली आहे. सो ही खूप ओव्हर पिकलेली आहे म्हणून तशी झालेली. त्यानंतर मी थोडंसं ब्रेकफास्ट केला. कामं वगैरे पडले होते. परत आवरून घेतलेली कारण मला स्टडीला बसायचं होतं. मेन म्हणजे माझे 2 जर्नल कंप्लीट झाले, पण 1 जर्नल माझं कंप्लीट नाहीये. म्हणून मला ते कोणत्याही हालतमध्ये आज कंप्लीट करून उद्या चेक करून घ्यायचं होतं पेपर झाल्यानंतर. कारण तिसऱ्या दिवशी म्हणजे लास्ट पेपर त्याचा आहे, तेव्हा मला ते जर्नल लागणार आहे म्हणून. तर मग मी कामं वगैरे आवरून जर्नल लिहायला बसले. खूप भलं मोठं लिहायचं होतं. रेग्युलर स्टुडंट्सचं मस्त यार, घरात बसल्या-बसल्या सगळं कंप्लीट करून मोकळे झालेले असतात. बट आमच्यासारख्यांचं मला माहिती आहे, की मी एक-एक दिवस कॉलेजचा अटेंड केलेला आहे. सो म्हणून वेळ नसल्यामुळे ही सगळी धावपळ आता होते. याला म्हणतात पपाया लव्हर. लाइक पपाया लव्हर म्हणजे तुम्ही माझे व्लॉग म्हणजे जे मला डे 1 पासनं बघत असेल ते म्हणत असेल, "तुला सगळं आवडतं बाई, तुला काही नाही आवडत, तू असं बोल. हे आवडतं मला, ते आवडतं." ॲक्चुअली मला फ्रुट्सच खूप आवडतात. मी सगळेच फ्रुट्स खाते. मला खूप आवडीने द्या मला, मी खूप खाणार असं फ्रुट्स. जेवणापेक्षा तर मला फ्रुट्सवर तुम्ही दिवस काढायला लावला तरी मी काढेल. बरं, तर सकाळी खूप पद्धतशीर मी पपीता कापून खात होती. बट दुपारी माझा तो अंदरचा भिकारपणा बाहेर आला. बेइज्जती करने का तरीका थोडा कॅज्युअल है, वो भी खुद से. हा हा हा. ॲक्चुअली मी माझ्या रूमपेक्षा जास्त तर टाईम स्पेंड हॉलमध्येच करत असते. मग ते खाण्यापासून असो का स्टडी करण्यापर्यंत. ॲक्चुअली मी रूम हॉलिकच नाही राहिलेली आता. हॉलिक म्हणजे रूम प्रेमी. सो मी जास्त टाईम स्पेंड हॉलमध्येच करत असते. आधी माझ्यासोबत माझी दीदी असायची, तर आम्ही रूममध्ये खूप साऱ्या गप्पा वगैरे मारायचो. बट आता रिसेंटली तिचं लग्न झालंय, तर माझी काही इच्छा होत नाही रूममध्ये जास्त टाईम तुला स्पेंड माझं नाव करायची. आठवतं? काय माझं नाव? मला नाही देशील कुरकुरे? मला नाही देशील कुरकुरे? मग दे ना. गाईज, भीक मागणे का तरीका थोडा कॅज्युअल आहे. आठवलं आमचं घर? अरे वा. दुपार झाल्यानंतर इव्हनिंगला ही छोटीशी मैत्रीण भेटायला आलेली. तिच्यासोबत गप्पा मारलेल्या. त्यानंतर संध्याकाळी मी बाहेर निघाले कारण दीदीला काहीतरी चटपटा खाऊशी वाटत होतं. तर चटपटं म्हटल्यावर दाबेली आपली फेमस आहे. सो मी दाबेली घेतलेली तिच्यासाठी. त्यानंतर घरी आल्यावर थोडासा स्वयंपाक केला आणि असा होता माझा संडे. थँक यू फॉर वॉचिंग. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. गुड नाईट. टेक केअर.